सी इफ y इज अ फंक्शन ऑफ x, y इज अ फंक्शन ऑफ x म्हणजेच y इक्वल टू से f ऑफ x. ओके, and log of x plus y equal to 2xy, then the value of y dash 0, y dash 0 म्हणजेच काय, ही कुणाची किंमत आहे, x ची व्हॅल्यू आहे, ही x ची व्हॅल्यू आहे. तर yच्या डेरिव्हेटिव्हची y डॅश डॅश म्हणजेच डेरिव्हेटिव्हची किंमत काय येईल. ओके, तुम्हाला रिलेशन काय दिलं आहे बघा, log ऑफ x प्लस वाय इक्वल टू 2xy. सिम्पल प्रॉब्लेम आहे, मिक्स आहे, इक्वेशन आहे म्हटलं की कुठल्या तरी कर्वचं आहे. मग याचा आपण काय करतो, इम्प्लिसिट फंक्शन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डायरेक्टली. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस पार्ट एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ x1, डेरिव्हेटिव्ह ऑफ y डिवाइड बाय dx. इकडे 2 कॉन्स्टंट, x कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ x, u इंटू व्ही रूट. इकडे चेन रूल 1 अपॉन x इंटू मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह. ओके, सिम्प्लिफाय 1 अपॉन x प्लस वाय प्लस 1 अपॉन x प्लस वाय dy अपॉन dx इक्वल टू 2x dy अपॉन dx प्लस 2y. Okay, am I correct? And therefore collecting terms of dy by dx on one side, 1 upon x plus y minus 2x, common is dy by dx equal to 2y minus 1 upon x plus y. And if we simplify it, we got 1 minus 2x into x plus y upon x plus y into dy upon dx equal to काय राहील, 2y into x plus y minus 1 upon x plus y. सेम कॉमन डिनॉमिनेटर, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, इक्वल टू साइन आहे, कॅन्सल. अँड देअरफॉर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ dy by dx, 2y into bracket x plus y minus 1 upon 1 minus 2x into x plus y. ओके, आता क्वेश्चन राहिला ॲट y डॅश. हा म्हणजेच काय आहे, तुमचा y डॅश आहे, डेरिव्हेटिव्ह आहे. मग आता ॲट x इक्वल टू 0. ओके, मग आता जर दिलेलं तुमचं फंक्शन काय आहे बघा, लॉग ऑफ xy इक्वल टू 2xy. ओके, मग जर आपण x ची किंमत 0 टाकली तर काय होईल माहिती, इथं लॉग 0 इक्वल टू 2 इंटू 0, y ची पण किंमत काय होईल, 0 होईल. x ची 0 टाकली तर y ची पण किंमत काय होईल, 0 होईल. आणि मग आपला आन्सर काय येईल. ओके, ॲट x इक्वल टू 0, ॲट x इक्वल टू 0 मीन्स y dash 0 equal to 2y into 0 plus y minus 1 upon 1 minus 0. x 0 म्हटल्यावर सगळी टर्म व्हॅनिश होणार. and that is equal to 2y square minus 1 upon 1. but at x equal to 0, what is the value of y? मग at x equal to 0 y ची किंमत काय येईल. whether we are correct or wrong. बघा बरं याचे आन्सर काय येईल. येईल सांगता, ॲट x इक्वल टू 0 y ची किंमत काय येणार, दिलेल्या फंक्शनवरनं काढायची आपल्याला. ओके, मग कशी काढणार, जिथं x आहे तिथं 0 टाका. बघा ही किंमत कशी काढायची, ॲट x इक्वल टू 0 फ्रॉम गिवन. मग काय येईल, लॉग ऑफ 0 प्लस y इक्वल टू 0. ओके, म्हणजेच बाय डेफिनेशन y इक्वल टू e रेज टू 0 आणि e रेज टू 0 म्हणजेच किती, 1.
मग जेव्हा x इक्वल टू 0 होईल तेव्हा y इक्वल टू काय टाकायचा 1 अँड देअरफॉर y डॅश 0 इक्वल टू 2 इंटू 1 इंटू ब्रॅकेट 0 प्लस 1 मायनस 1 अपॉन 1 मायनस 2 इंटू 0 अपॉन 0 प्लस 1. चेक इट. 2 इंटू 1 2 2 मायनस 1 1 अपॉन 1 मायनस समथिंग इंटू 0. ही पूर्ण टर्म काय होईल 0 होईल आणि तुमचा ॲन्सर काय येईल 1 येईल. तुमचा ॲन्सर काय येईल 1 येईल. काय केलं माहिती आहे ना, अगोदर एक्स जर तुमचं फंक्शन हे आहे, हे तुमचं रिलेशन आहे, तर याच्यावरनं एक्स इक्वल टू 0ला वायची किंमत काय येईल तर ती काढली. दिलेल्या फंक्शनमध्ये एक्स इक्वल टू 0 टाकला आणि त्याच्यावरनं वायची किंमत टाकली. ओके, हा काय वापरला, याचा बेस दिलेला नाही म्हणजे याचा पॉवर हा घेतला की हा ॲन्सर येतो. लॉगचं रूपांतर इंडायसेसमध्ये केला आणि कुणाचाही 0 पॉवर घेतला तर ॲन्सर 1 येतो. म्हणून फॉर एक्स इक्वल टू 0 वाय इक्वल टू 1 आणि हे तुमचं ॲन्सर. ओके, बघा, इफ जी इज द इनवर्स ऑफ अ फंक्शन एफ and f dash x equal to 1 upon 1 plus x raised to 7, then value of g dash x. आता हा खरा इनवर्स फंक्शनच्या डेफिनेशनवरचा प्रॉब्लेम आहे. काय आहे, जी इज म्हणजेच काय एफ इनवर्स इक्वल टू जी दिला आहे आणि जर दोन्ही एकमेकांचे इनवर्स असतील तर आपला रोल काय सांगतो, एफ नॉट जी ऑफ एक्स इक्वल टू एक्स आयडेंटिटी फंक्शन आहे. ओके, म्हणजेच एफ ऑफ जी ऑफ एक्स इक्वल टू एक्स हा तुमचा डेफिनेशन आहे. एम आय करेक्ट. ओके, मग आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, चेन रूल वापरायचा. मग याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला मी तर एफ ऑफचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, एफ डॅश एक्स जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस जी डॅश एक्स इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1. मला एफ डॅश एक्सचं डेरिव्हेटिव्ह पाहिजे. मग एफ डॅश ऑफ एक्स जी ऑफ एक्स काय आहे, जी इज अ फंक्शन ऑफ एफ अँड जी एकमेकांचे इनवर्स. मग एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इक्वल टू 1 अपॉन जी डॅश ऑफ एक्स. एम आय करेक्ट. सॉरी, आता मला कशाची किंमत काढायची होती, जी डॅश एक्सची किंमत काढायची होती. मग आपण काय करू, जी डॅश एक्स डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. बघा आलं तुमचं ॲन्सर. बट एफ डॅश एक्स इक्वल टू काय आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 7 आहे. जिथं जिथं एक्स आहे ना तिथं जी ऑफ एक्स टाका. म्हणजे बघा, रिप्लेस एक्स ऐवजी जी ऑफ एक्स टाकला तर काय होईल, जिथं एक्स आहे तिथं जी ऑफ एक्स टाकला तर काय होईल 1 अपॉन 1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 7 आहे. ओके, ही कुणाची किंमत झाली, याची. मग याचा रेसिप्रोकलची किंमत काय येईल, याच्या रेसिप्रोकलची किंमत काय येईल, हा एफ डॅश एक्स कुठं घ्यायचा आहे 1 अपॉन, मग याचाही रेसिप्रोकल होईल आणि 1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 7 अँड ओव्हर. हा तुमचा ॲन्सर आहे. काय केलं पुन्हा बघा, एफ हा जीचा इनवर्स आहे, याचा अर्थ त्यांचं कॉम्पोजिट फंक्शन. इनवर्स असतील तर आयडेंटिटी होतं म्हणजे स्वतःच येतं. मग फक्त एक्सच्या लँग्वेजमध्ये घेतला, चेन रूल वापरून डेरिव्हेटिव्ह घेतला आणि मला ही किंमत दिलीच होती. फक्त जिथं जिथं एक्स आहे तिथं जी ऑफ एक्स टाकला आणि हा 1 अपॉन आहे म्हणून त्याचा रेसिप्रोकल घेतला. आला तुमचा ॲन्सर. ओके, सी इफ एक्स रूट ऑफ y plus 1 plus y root of x plus 1 equal to 0 and x not equal to y, then dy by dx equal to which of the following. आपल्याला फर्स्ट आन्सर पाहिजे आहे. हा सबस्टिट्यूशनने पण सोडतो आणि डायरेक्ट पण सोडतो. ओके, बघूया पहिला पार्ट. इफ दिलेला प्रॉब्लेम आहे, मी काय करतो बघा, एक्स रूट ऑफ वाय प्लस 1 इक्वल टू मायनस वाय रूट ऑफ एक्स प्लस 1. व्हॉट आय डू, शिफ्ट 1 टर्म टू द राईट. ओके, रूट आहे, ॲन्सरमध्ये कुठेही रूट नाही. ऑन स्क्वेअरिंग केलं तर मला काय मिळेल, एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट वाय प्लस 1 इक्वल टू वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1. एम आय करेक्ट. अँड दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय
प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय स्क्वेअर एक्स प्लस वाय स्क्वेअर. एम आय करेक्ट? बघा बरं, काही शंका आहे का? ओके. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू, ही टर्म मी शिफ्ट केली, वाय स्क्वेअर एक्स वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर वाय. ओके. याचे फॅक्टर्स पडतात एक्स मायनस वाय, एक्स प्लस वाय. हिअर एक्स वाय कॉमन, काय राहील? वाय मायनस एक्स राहील. ही पार्ट एक निगेटिव्ह कॉमन घेतलं तर काय होईल? यांच्यात साईन चेंज होईल आणि एक्स मायनस वाय तयार होईल. ओके. मग आता एक्स मायनस वाय कॅन्सल्ड. काय राहिला? एक्स प्लस वाय इक्वल टू मायनस एक्स वाय. एक्सच्या 2 टर्म आहेत त्या कलेक्ट करतो मी. ओके. किंवा वायच्या 2 टर्म आहे. एक्स इक्वल टू, ही टर्म आपण इकडे शिफ्ट करू. ओके. वाय मायनस एक्स वाय इक्वल टू मायनस एक्स. सॉरी, काय झाला? प्लस झाला. काय कॉमन आहे हो? वाय. काय राहिला? 1 प्लस एक्स इक्वल टू मायनस एक्स. यांच्यात काय केलं? इंटरचेंज केलं. ओके. आता याच्यावरनं वायची किंमत काय आली? मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. आणि संपलं तुमचा प्रॉब्लेम. फक्त काय करा? डेरिव्हेटिव्ह घ्या यू अपॉन व्ही रूलने. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस कॉमन डिनॉमिनेटर, हा तुमचा डिनॉमिनेटर आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर 1 मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. एक्सचा 1चा 0, एक्सचा 1 अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. आणि आता सिम्प्लिफाय करा. बघा आलं का तुमचं ॲन्सर? मायनस साईन ॲज इट इज. ओके. हा मायनस ॲज इट इज इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स इंटू 1 प्लस एक्स मायनस एक्स इंटू 1 एक्स अपॉन 1 प्लस एक्स bracket square x cancel, and so your answer is minus 1 upon 1 plus x bracket square, and which is our answer? Minus 1 upon 1 plus x bracket square. Okay. See, if x equal to a into bracket cos theta plus theta sin theta comma y equal to a sin theta minus theta cos theta, then d square y upon dx square at theta equal to pi by 4. डबल डेरिव्हेटिव्हवरचा प्रॉब्लेम आहे. ओके. मग x इक्वल टू, आता x आणि y कोणाचे फंक्शन्स आहेत बघा? दोघंही थीटाचे फंक्शन आहेत. x इक्वल टू a इंटू ब्रॅकेट कॉस थीटा प्लस थीटा साइन थीटा. मग दोघांचंही फंक्शन आहे. मग डेरिव्हेटिव्ह एक्सचा कुणाशी घ्यावा लागेल? पॅरामेट्रिकमध्ये डी एक्स बाय डी थीटा. ए कॉन्स्टंट आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? मायनस साइन थीटा. इथं कोणता रूल? यू इंटू व्ही रूल. काय आहे यू इंटू व्ही रूल? पहिला कॉन्स्टंट. ओके. इंटू साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा प्लस साईन कॉन्स्टंट, थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस साईन मायनस साईन कॅन्सल झाला. काय राहिला? ए थीटा कॉस थीटा. एम आय करेक्ट? हा झाला तुमचा पहिला पार्ट. सिमिलरली y इक्वल टू a इंटू ब्रॅकेट साइन थीटा मायनस थीटा कॉस थीटा. सेम रूल, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा, a कॉन्स्टंट. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस थीटा मायनस साइन ॲज इट इज कॉस थीटा. थीटा कॉन्स्टंट, कॉसचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा मायनस साइन प्लस कॉस थीटा कॉन्स्टंट, थीटाचा 1. हा ब्रॅकेट व्यवस्थित सॉल्व करा. तुम्हाला काय मिळेल बघा? डी वाय अपॉन डी थीटा इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट कॉस थीटा, हा मायनस प्लस थीटा साइन थीटा मायनस प्लस मायनस कॉस थीटा, अगेन कॉस cancel, and remaining part is a theta sin theta. Am I correct? हा झाला तुमचा डी वाय बाय डी थीटा. बाय पॅरामेट्रिक रूल आपण काय काढतो? डी वाय बाय डी एक्स काढतो. कसा काढतो माहिती आहे ना? डी वाय बाय डी थीटा
अपॉन dx by d theta. What is dy by d theta? A theta sin theta upon a theta cos theta, common part cancel, remaining part is tan theta. ओके, आणि म्हणून dy by dx ची किंमत काय आली? tan theta आली. याचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आय फिनिश दिस पार्ट. याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतो आणि म्हणून मग डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? सेक स्क्वेअर थीटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामीटर विथ रिस्पेक्ट टू एक्स. का आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय म्हटलं आहे? एक्स म्हटलं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय म्हटलं आहे? एक्स. मग एक्सऐवजी दुसरा कोणी आला तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं. चेन रूल आहे. ओके, अँड दॅट इज इक्वल टू आपण काय करतो आठवताना? सेक स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन डी एक्स बाय डी थीटा आणि त्या किंमत टाकून. ओके, दॅट इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा इंटू डी एक्स बाय डी थीटाची किंमत ही बघा 1 नंबरमध्ये आली आहे. ए थीटा कॉस थीटा, पण कुठं आहे ती? डिनॉमिनेटरला आहे. ओके, हा कॉस वरती गेला तर काय होईल? सेक क्यूब थीटा अपॉन ए थीटा. सेक क्यूब थीटा अपॉन ए थीटा. आता त्या किंमत टाकून ॲट थीटा इक्वल टू पाय अपॉन 4. थीटा इक्वल टू पाय बाय 4 टाकली तर काय होईल? सेक क्यूब ऑफ पाय अपॉन 4 अपॉन ए इंटू पाय अपॉन 4. सेक कुणाचा रेसिप्रोकल आहे? कॉसचा. कॉसचं 45ची किंमत आहे √2. 1 अपॉन √2चा रेसिप्रोकल √2चा क्यूब अपॉन ए पाय आणि डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर आणि √2चा क्यूब काय येईल? 2√2 इंटू 4. 8√2 अपॉन ए पाय. 8√2 upon a pi. Where is your answer? This is your answer and problem is over. Okay. See, if y equal to a into cos of log of x and a into d square y upon dx square plus b into dy by dx plus c equal to 0, then values of a, b, c are. तर डायरेक्ट हा प्रॉब्लेम जमत नाही, सॉल्व करूनच बघायला लागतो. सिंपल प्रॉब्लेम आहे. y इक्वल टू ए इंटू कॉस ऑफ लॉग एक्स हा दिलेला प्रॉब्लेम आहे. देअरफॉर व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह? ए कॉन्स्टंट आहे. मग कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? मायनस साइन ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. चेन रूल वापरला. काय केला बघा बरं? कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन हा एक्सऐवजी दुसरा कोणी आला आहे तसंच ठेवायचा, त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचा. कधी? रिझल्ट्स वापरल्यानंतर चेन रूलने. दॅट इज इक्वल टू मायनस ए साइन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. अपॉन एक्स कुठं नेला मी बघा बरं? लेफ्टला घेऊन गेला. एक्स कुठं गेला? तिकडे गेला. आणि याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला. पुन्हा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर याला कोणता रूल वापरणार मी? यू इंटू व्ही रूल. पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्सचा काय येईल? 1 मायनस ए कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस ऑफ लॉग एक्स इंटू एक्सऐवजी लॉग आला म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा 1 अपॉन एक्स. पुन्हा एक्सने मल्टिपल केला मी. ह्या एक्सने जर मी मल्टिपल केलं तर काय होईल? एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू काय राहिला? मायनस ए कॉस ऑफ लॉग एक्स. ए कॉस ऑफ लॉग एक्स मायनस आणि हा काय आहे? दिलेला प्रॉब्लेम आहे. शिफ्ट करा एका साईडला. तुम्हाला काय मिळेल बघा? एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल टू 0 अँड कम्पेअर विथ दिस इक्वेशन. याची आणि याची कम्पॅरिझन करा. बघा एची किंमत काय येईल? एक्स स्क्वेअर. बीची किंमत काय येईल? एक्स आणि सीची किंमत वाय अँड दिस इज युअर आन्सर. असा हा MCQचा क्वेश्चन. ओके.
सिंपल प्रॉब्लेम्स तुमच्यासाठी ठेवले, ते तुम्ही बघा. थँक्यू.